सतत विचार करतात आणि काही आपण काय सतत विचार केला पाहिजे. मग हा जो विवेक आहे, हा जो चांगला विचार आहे, हा कोणते असतो आणि कोणते नसतो ते पाहिजे. आता विवेक म्हणजे चांगला विचार, सद्विचार, आणि या सद्विचारातून आपल्याला आता हा कुठे असतो आणि कोठे नसतो. आता हे आपण जे कोणती चालू आहे ते युद्धकांड असतो. आणि युद्धकांडामध्ये जे 45 अध्यायामध्ये एक 8 नंबरची ओळी आलेली आहे. विवेक कोठे नाही ते नाथपाळ सांगतात. जो स्त्री सगळे निरत झाला मत प्राशाने मातरा, जो धन लोभे फुलला त्याचा गेला विवेक. नाथपाळांनी सांगितले एखादा व्यक्ती स्त्री सगळे निरत झाला. आता आपल्याला याचा दृष्टांत पाहायचा असेल तर राजा रावणाचा पाहता येईल. त्या राजा रावणाला त्याचा छोटा भाऊ कुबेर आणि त्याचा मुलगा कुबेर त्याच्या तो पत्नीसोबत तो काय झाला, राजा रावण प्रयत्न करू लागला. म्हणजे त्याला आपलं कोण आहे, भावाची सून काय, आपली सून काय, म्हणजे अजिबात विचारच नाही. त्याच्यानंतर जो मध्यप्राशाने मातला. आता आपण याचा ओळीतून दृष्टांत पाहायचा गेला असेल तर आपल्याला पहा ब्रह्म लोकामध्ये जेव्हा अप्सरा नृत्यगान करायचे, गायन करायचे, मग त्या स्वर्ग लोकामध्ये एक अप्सरा मध प्राशन करून आले, मध्यप्राशन करून आणि नाचू लागले. आणि हे ब्रह्मदेवाला समजलं आणि त्यांनी त्याला शाप दिला किंवा हे या एवढ्या चांगल्या ठिकाणी तो असं मध्यप्राशन करून नाचत आहेस, नृत्य करत आहेस, हे तुझं योग्य नाही. तुला थोडाफार विचार यायला पाहिजे होता चांगला. तर तुझ्या ठिकाणी हा विचार आहे का? नाही. आणि तेव्हा त्यांना उशाप मागितला आणि त्यांनी ब्रह्मदेवाने सांगितलं शाप दिला की तू आता अनेक वर्ष घालून पडशील. आणि मग ती ब्रह्मदेवाला उशाप मागवली किंवा मला उशाप द्या त्याच्यात मुक्त व्हायचा. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं रामराज्यामध्ये तू एक प्रसाद, त्या प्रसादाला शेवट पिंड घाणीने झडपला आहे का नाही. म्हणजे तो प्रसाद घाणीने घेतला आणि पुढे घेऊन गेल्यामुळे तिचा उद्धार झाला. अशा पद्धतीनं एखादा व्यक्ती जर मध्यप्राशन करत असेल तर त्याच्या ठिकाणी हा विवेक नसतो. त्यानंतर धनलोभे जो भुलला, धनाच्या लोभामध्ये मला जर आपला धनाच्या पुढे आपला भाव कळत नाही, कुणीच समजत नाही, असं दुर्योधन होता. पांडवांनी काय माहिती होतं, फक्त आम्हाला 5 गावं द्या, सगळं तुम्हाला राज्य गावं. एवढं मोठं राज्य मिळत असताना सुद्धा त्याला 5 गाव देऊ वाटले नाही. म्हणजे हा काय झाला, धनाचा लोभ झाला आणि शेवटी काय झालं, वाईट झालं. म्हणजे अशा ठिकाणी विवेक नसतो. हे नाथ महाराजांनी सांगितलं. विवेक असतो कुठं, तर हा विवेक, हा विचार, हा सद्विचार, एक पॉझिटिव्ह थिंकिंग तर कुठं असते, ती फक्त संतांच्या ठिकाणी असते. मग आता संतांच्या ठिकाणी आल्यानंतर मग संत सहज कुठे मिळतात का? नाही. सहज आपल्याला संत कुठे मिळत असतात, कारण संत अवतीर्ण होण्यासाठी काहीतरी भाग्य लागतं. पवित्रते ओळख पावना तो देश येते हरीचे दास जन्म घेते. राष्ट्र पावन पाहिजे, देश पावन पाहिजे आणि त्या ठिकाणी जन्माला त्या ठिकाणी संत येत असतात. आपली ही जी संत परंपरा आहे फार जुनी परंपरा आहे, आधी काळापासून तुम्ही संताधिक संत पासून. आणि मग त्या काळामध्ये जी संत परंपरा होती ती थोडीशी विस्कटलेली होती. जेव्हा माऊली ज्ञानोबा यांनी या ठिकाणी अवतार घेतला तेव्हापासून या संत परंपरेला चांगले दिवस आले. आणि मग या संत परंपरेला सुवर्ण काळ आला माऊलीच्या कार्यामुळं. असे थोर संत महात्मे अनेक संतांची मान झाली ही जवळपास 12व्या शतकात होऊन गेली. माऊली ज्ञानोबा असतील, संत निवृत्तीनाथ महाराज असतील, त्या
मात्र पगड सर्व जाती धर्मातील लोकांना घेऊन या आपल्या जी धर्माची पताका आहे ती उंचवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न केला. मिळवलेली मांदी वैष्णवांची अनेक तिथे काही एका धर्माचा एका जातीचा नाही, सर्वांना सोबत घेतलं मौली मनोहर यांनी आणि या धर्माच्या पताका त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला. हा काळ इसवी 1200च्या काळात होता. पण त्यावेळेस जेव्हा ही पताका माऊलींनी उंचावण्याचा प्रयत्न केला, वाढवण्याचा प्रयत्न केला, पण ही प्रत्येकाच्या गावापर्यंत पोहोचली नाही, बरं का, घरापर्यंत पोहोचली नाही. जिथपर्यंत समजा प्रत्येकाच्या घरापर्यंत जायला पाहिजे होती ती गेली नाही, काहीतरी अडथळे असतील. मग तसेच संतांची महादिवाळी पुन्हा 19व्या शतकामध्ये झाली. जशी 12व्या शतकामध्ये अनेक संत महात्मे पुरुषांनी अवतार घेऊन या भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला, असाच प्रचार प्रसार करण्यासाठी पुन्हा एकदा भूतलावल्या पृथ्वीवर अनेक संत महात्म्यांची मानदिवाळी होऊन गेली. त्यामध्ये संत बोधेराव महाराज, संत माधव बाबा, सोपान काका विशाळकर, भगवान बाबा असे अनेक संत महात्मे होऊन गेले. आणि त्या 12व्या शतकाच्या काळामध्ये जसं सर्व संतांमध्ये श्रेष्ठ कोण होते तर माऊली होते, माऊली ज्ञानोबा. तसं या 19व्या शतकामध्ये सर्व संतांचे मुकुटमणी कोण असतील, सर्व संतांमध्ये श्रेष्ठ कोण असेल तर ते श्री संत मोतीराम महाराज होते. ज्ञानदेव वैष्णव मोठा हे 12व्या शतकामध्ये. आणि या 19व्या शतकामध्ये जर कोण श्रेष्ठ असतील तर ते संत मोतीराम महाराज. मग त्या मोतीराम महाराजांच्या कार्याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे, कारण आपण ती गोविंद दशमी म्हणतो किंवा संत देते विवेक, संतांचं कार्य. मग श्री संत मोतीराम महाराज यांचा जन्म आपल्या शेजारीच खंडाळी रोकडो या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दौलतराव आणि आईचे नाव सरस्वतीबाई. यांना 2 मुलं आणि 1 मुलगी असे 3 अपत्य झाले. काही कारणामुळं त्यांनी खंडाळी गाव सोडलं आणि तिथून त्यांनी गंगाखेडला वास्तव्यास राहिले. आता मोतीराम महाराज म्हणजे अवतारी पुरुष. लहानपणापासूनच वैरागी अंगामध्ये प्राथमिक शिक्षण झालं त्यांचं. आणि प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर मग त्यांच्या बहिणीचं लग्न झालं. ते फळा या ठिकाणी त्यांना दिल्यामुळं तिथे काही अडचण असल्यामुळं त्यांनी काय केलं, घरच्यांनी मात्र महाराजांना मोतीराम महाराजांकडे की आपल्या मेहण्याकडे घेऊन काही वस्तू फळायला. त्या ठिकाणी मोतीराम महाराज आले आणि त्यांच्या मेहण्याचा एक बिझनेस होता, व्यवसाय होता. तो व्यवसाय म्हणजे भांड्याचे दुकान. मग भांड्याच्या दुकानात त्या काळामध्ये आजूबाजूच्या खेड्याचे नाग यायचे, भांडे न्यायचे, पैसे द्यायचे, घरी असायचे. मग हे जे त्यांचे घेऊन होते ते त्या संबंधित माणसाला कठोर असे शब्दांना बोलायचे, उदाहरण दिले त्यांना मारायचे. आणि मग हे मोतीराम महाराजांना पावलं नाही. किती कठोर शब्द बोलतात तुम्ही. एखाद्या व्यक्तीला पैसे दिले नसतील, त्यांची ऐपत झाली नसेल तर त्यांना मारणं काय. एखाद्या आपण पशुला सुद्धा मारू शकत असेल त्याच्या म्हणून इच्छा व्हायची, कारण का त्यांचं अंतर्गत साधूचं अंतर्गत होतं. त्यांच्या मनामध्ये ते पावलं नाही. आणि पायी काटा वेटे ते व्यथा जीवे उमटे पैसा पोळे संकटी पुढीलांची. जसं समजा पायाला काटा मोडला की जरूर आपोआप आपल्या डोळ्याला धार लागतात, तसं साधू सांगत नाही. आपल्या समाजाला जर कोणी वाईट कठोर शब्द जर बोलत असेल तर साधूनाची या ठिकाणी त्रास होतो. त्यांच्या मनावर त्रास होऊ लागला त्यांना. मग ते जायचं, दुकानात जायचं, बघायचं, त्यांचं मन साधू सांगत नाही, नको म्हणते या ठिकाणी करायचं. धर्मकर्म योगाचा प्रारंभ त्या
त्यांना श्री निवृत्तीकुमार ठाकूर लोहगावकर यांची भेट झाली, सद्गुरूंची भेट झाली. माझं दर्शन घेतलं आणि महाराजांना त्यांनी म्हणाले की मला तुमच्यासोबत राहायचं आहे. महाराज म्हणाले तुम्ही रामाची भक्ती करा. तर तेव्हा मोतीराम महाराज सांगतात किंवा राम काय पांडू काय एकच आहे, मला तुमचं शिष्य बनवून घ्या. तेव्हा निवृत्ती महाराज त्यांनी मोतीराम महाराजांना आणि तिथून पुन्हा त्यांच्या घरी गंगा खेळला. गंगा खेळला आल्यानंतर गंगा खेळला त्यांचे भाऊ आणि भाऊजाई आहेत. मग आता त्यांना एकच छंद लागला, गंगेमध्ये सगळं जायचं, स्नान करायचं आणि दिवसभर भजन करायचं. त्यांना भजनाशिवाय आवड होती, रुची नव्हती, फक्त भजनामध्ये आवड होती. सगळं नामस्मरण चिंतन करायचे, कुठेतरी बसायचे, हा धंदा. मग असे काही दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस त्यांची भावजाई त्यांच्या भावाला सांगते की काय भाऊ काही काम धंदा करत नाहीत, काही नाही म्हणते. उठतात, गंगेला जातात, आंघोळ करतात आणि पुन्हा परत येतात. काहीतरी त्यांनी कामधंदा करावा, आपल्या प्रपंचासाठी काहीतरी सहकार्य करावं, मदत करावं, हे शब्द महाराजांच्या कामी पडले. आणि त्यांनी विचार केला किंवा भाकरीचं वजन मला माझं होत आहे, हे जे माझ्या घरचे आहेत ना, माझ्या भाकरीचं त्यांना ओझं होत आहे आणि आता मला इथे राहायचं नाही, असा विचार केला. आणि त्याच क्षणाला त्यांनी आपले जे गुरु आहेत त्या निवृत्ती ठाकूर यांच्या निघून गेले आणि गुरुला त्यांनी सर्वस्व या ठिकाणी मी तुला शरण आलो आहे, आता मला कशातच राहिले नाही अशी मनोमन त्यांनी प्रार्थना केली. आणि मग गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. आता गुरुचं शेवटी मग बरेच वर्षे सेवा करायला केली आणि मग गुरु सेवा झाल्या करत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता, ऐसे ज्ञान प्रकाश पाहे ते मोहन काढून जाईल. जय श्री गुरु. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये किंवा जर एखाद्या पुरुषावर म्हणतात असा ज्ञानाचा प्रकाश पडेल, त्या ठिकाणी जो मानतो आहे, तो अंधकार आहे, जो मोह आहे, तो सर्व निरुष्ट आहे, नष्ट होऊन जाईल आणि फक्त त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश पडेल. तसंच झालं महाराजांच्या त्या ठिकाणी. महाराज गुरुदेवमध्ये नाही, हळूहळू त्यांना गुरुची या ठिकाणी सेवा त्यांनी तरच गुरु सेवाची आषाढी कार्तिकी या ठिकाणी वारे करायचे, जायचे महाराजांसोबत, यायचे आपल्या गुरुसोबत, घराचा ते विचारच मागे. मग असंच एक वेळेस पंढरपूरला गेल्यानंतर मला फळ करायचा एक नियम असतो. एकादशीला त्या ठिकाणी फळ करायचं कीर्तन असतं. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आज त्यांचे गुरु निवृत्ती ठाकूर लोहगावकर मोठा आहे, थोडीशी खालावी. आता कीर्तन करायचं, काय करावं, कीर्तन करायचे, भजन जोडलं, भजनी की महाराजांकडे आणि म्हणे की निवृत्ती महाराज चला आपल्याला कीर्तन करायचे. ते म्हणजे आता माझं शरीर क्षीण झालेलं आहे, मला काही आले म्हणून कीर्तन कोण करेल, काही नाही मला मोतीराम कीर्तन करते. म्हटल्यानंतर लगेच महाराजांनी गुरुमावली, मी तर मला असं भांडण जमत नाही, फक्त सेवा मी तुमच्या सेवेमध्ये तुमच्यासोबत येतो, प्रभावाची वारी करतो, पण कीर्तन करा म्हटल्यानंतर मला काही शक्य नाही. तेव्हा गुरुमावलीचे शब्द आता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांची बाजारी गुरुंची पहिले जाऊन झाली. मोतीराम महाराजांनी पंढरपूरला लोहगावच्या
मठाला त्यांच्या परंपरेची. आणि मग त्यांचं कण झालं पांडुरंगाच्या अवतार अक्षरशः सांगतो अमृत वचनी तोंडातून बाहेर पडलं. आणि ते गुरुनी ऐकलं कीर्तन. गुरु म्हणले मोतीराम तू तर माझ्यापेक्षा माझ्या गावाला जो उद्देश चांगला आहे म्हणजे तू काय कर म्हणजे आजपासून कीर्तनच करत राहा की गुरुच्या सन्मान मानून संत मोतीराम महाराजांनी गाव फिरून हे समाज सर्व भक्ती मार्गाला लावला. सभा सुरू करायचा आणि त्या ठिकाणी सगळ्या कारण त्या काळामध्ये त्या समाजाला मार्ग दाखवणारा कोण होता? मार्ग दाखवणारा अधिकारी महात्मा नव्हता. हे सगळं ते केलं. कधी पदाची अपेक्षा नाही, कधी मानाची अपेक्षा नाही, ना कधी पैशाची अपेक्षा नाही. मग हे कशासाठी केलं त्यांनी? फक्त तो मजबाबा तो मजबाबा मी तर पांडुरंग असेल पण माझे जे भक्त आहेत हे जे सामान्य जनता आहे हे जो समाज आहे हा सुद्धा आहे. यासाठी हा सुद्धा आपला सत्ता आहे त्यांचाच हा ठेवा आहे. सत्यामध्ये भजन करतो त्यांनी परंपरा आहे. या परंपरेला 125 वर्ष होऊन गेले. आपण 100 वर्ष त्याच्यानंतर बराच काळ झाला. त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाला आणि या भक्तीच्या मार्गाला लावले. जे औलींच्या कार्यामध्ये जे कार्य कमी पडलं होतं हे जे झालं पाहिजे होतं ते गेलं नव्हतं. ते पुन्हा पाठवलं मोतीराम महाराजांनी. प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत गेले, प्रत्येकाच्या गावापर्यंत गेले आणि प्रत्येक ठिकाणचा व्यक्ती हा त्यांनी भगवत भक्तीच्या मार्गावर आणला. मग आता ते गावात फिरायचे, कीर्तन करायचे. मग त्यांचा जेवणाचा काही नियम होता. कुणाच्या घरी चहा प्या असं जात नव्हतं. सज्जनांचं घर, जिथं वैष्णवांचं घर आहे, जे माळकऱ्यांचं घर आहे, त्यांच्याच घरी जायचे पूजन करायचे. मग एखाद्याच्या गावात गेल्यानंतर एखाद्या घरी गेले त्या ठिकाणी आता काही सप्ताहपर्यंत काही दुसरे 4-5 मंडळी असतात सोबत. मग ते जेवायला बसतात. महाराजांच्या हळूहळू लक्ष दिलं किंवा आपल्यासोबत बगैर माळकरी माणसं सुद्धा जेवण करत आहे. मग त्यांनी पुढे नियम थोडासा बदलला आणि काय केलं माहिती का? जेवायला बसले की अंगातल्या शर्ट आणि बंडी काढून ठेवायचं. आपण पाहतो सरासरी महाराजांच्या अंगामध्ये कपडे काळे असे ठेवायचे. मग त्याचे कारण असं होतं. मग आता महाराजांनी कपडे काढले संबंधित व्यक्तीने सुद्धा महाराजांनी सुद्धा कपडे काढा आणि तुम्ही कपडे काढल्यावर शर्ट काढले, बंडी काढली, गळ्यात माळ दिसतो बरं आहे. नसेल माल तुझ्या गळ्यामध्ये माळच नाही केली. तो आमच्यासोबत जेवायला बसला, ठीक आहे बस म्हणतो. लगेच माळ घ्यायची, माळ घालून आणि माळ घालून जेवायला बसला. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी हळूहळू सगळा मार्ग लावायचा प्रयत्न केला. सज्जना घरचे अन्न घ्यावे बळीची मागून, नाहीतरी आपण जीवन तरी घ्यावे. आणि आपण सगळ्यांच्या घरी गेलं पाहिजे, वारकऱ्याच्या घरी जेवण केलं पाहिजे हे मोतीराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. कारण का आपल्या जीवनावर, आपल्या ज्ञानावर, आपल्या तत्वज्ञानावर या अन्नाचा फार मोठा परिणाम होत असतो. एक तुम्हाला दृष्टांत सांगून दिलं आहे. भीष्माजी आले जेव्हा कौरवांनी पांडवांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर काय केलं? भीष्म बाणाच्या शर्षेवर पडलेले होते. ते उत्तराने त्या ठिकाणी ते केले. गेल्यानंतर पडल्यानंतर तिथं
पांडव द्रौपदी सर्व गेल्यानंतर त्या ठिकाणी धर्मराजाला उपदेश दिला किंवा तू काय होणार आहेस काही तत्वज्ञान सांगला हसवाल्यानंतर त्यांनी म्हटलं सहज हसवा तू सहज शकत नाही तू पांडवांची देवाची बहीण आहे तुझ्याकडून असं सहज शक्य नाही म्हणजे ते तुझ्या मनात ते निष्पक्ष तू सांगून टाकतो तेव्हा द्रौपदी सांगते किंवा सांगतात त्याला तुमचं तत्व बाजूला बसून होता तेव्हा तुमचं तत्वज्ञान पुढे गेलं त्यावेळेस मी माझ्याकडे होतं म्हणजे पण दुष्टाचं अन्न खाल्लं त्यामुळे त्या ठिकाणी अर्जुनाच्या बाणावर झोपलो म्हणजे त्याच्यामुळे माझ्या शरीरात जेवढं काही जे दुष्ट आणि पुन्हा मी पहिला ज्ञान येतो पण पुन्हा मला ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झाले देतो बघा आपण सकाळी घात बुद्धीसाठी बनते अशा विचार विहार सगळ्या गोष्टी प्रत्येक गावामध्ये जायचं सगळ्या जनतेला सोबत घेऊन कार्य करायचं धर्माची टाका उभा करायची असं फिरत 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 त्यांना हळूहळू माधवबाने धार्मिक कार्य सुरू होतं आणि धार्मिक कार्य सर्व एवढं साहित्य आहे म्हणजे म्हणजे चांगले फुलं आहेत म्हणजे ते फळं पण आले नाहीत म्हणजे आंब्याचे सगळ्या बदलायचे ग्रामस्थ लोक म्हणजे मला ते श्रावण महिना आहे म्हणजे आणि श्रावण महिन्यामध्ये आंब्याला कुठं आंबे लागले वेगवेगळ्या जाती त्या काळामध्ये 19च्या काळामध्ये फक्त गावरान आंबे द्यायचे असं म्हटल्यानंतर ते म्हणजे तुम्ही काय करा म्हटले त्या गावातून खत द्या म्हटले तिथे गेले की कोण आंबे आंबे निघून संतांचं वचन आहे खरोखर ते त्यांनी पूर्ण आणले आजही बघा पिंपळदरीला सप्ताश्रम महिन्यात होतो आणि त्या आंबे लागतात संतांचा आशीर्वाद म्हणून संतांचं ते वचन म्हणून ते ग्रामस्थ सभा मंडळामध्ये मोठं मंदिर बनवलेलं म्हणजे ही किंवा या संतांची आहे म्हणजे आपल्या हिताचं करून जातात बघा दिग्रस कडेला दिग्रस गाव आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर एक कोणी बस आला आणि त्यांच्या त्या भट्टीमध्ये बनेमध्ये पैसे ठेवले आता त्यांना भूत भविष्य समज म्हणजे त्या बंडीमध्ये कोणते घाण केले मात्र महाराष्ट्रासोबत होते त्यांना सांगितलं तुम्ही घाण आहे आणि मग मला पाहिजे काहीच नाही म्हणजे महाराज काहीच नाही म्हणजे तेव्हा पाच घाण आहे तू काय कर म्हणजे तू तिला हात आता असं वैराग्य मी संत अनेक होऊन गेले त्याच्यामध्ये समाजासाठी चालवतात अशा वैराग्याच्या गोष्टी प्रवास करत असताना त्याच्या त्या काळात वाहशी घोड्यावर प्रवास करायचे घोड्या चालताना
त्यांनी त्या वाढीत आता आपण जाऊन फोटो पाहतो फोटो पाहायला हळूहळू तू झाला आळ्या आणि ते शरीरामध्ये आळ्या तयार झाल्या काही सोबतचे सहकार्याचे ते आळ्या काढण्याचा प्रयत्न करू लागले त्यांनी काढलं ते माझ्यासाठी घर तुझे मुलं बाळ आपल्याकडे हे विचार सांगताचे असतात आणि ते आराम बाहेर काढल्याच आणि असं आपलं अवगत काही त्यांनी समाजाप्रती या भगवत प्राप्तीसाठी आलेला आहे की त्यांनी ठणकाव समजावून सांगितलं आणि कार्य करू लागले. पुढे त्यांनी नियमच केला की प्रत्येक पौर्णिमेला आपण काय करायचं म्हणजे त्यानंतर ब्रह्मप्रदक्षिणा घातली आणि तिथून दुसऱ्या दिवशी शिक्षण टाळलं दिलं वय वाढलं असं एक वेळेस पौर्णिमेला गेले तिथून ते देऊळ आले सोबत सगळे त्यांचे भजनी सहकारी मंडळी होते पावसाळ्याचे दिवस पाऊस चालू आहे आपण काय करूया उद्या सकाळी जाऊया मला म्हणजे तसं नाही चला पाऊस असतो नसतो दोन पावसाचे दिवस आणि मग पावसाचे दिवस पाऊस पडाला काय करावं वीज चमकली गडगडाट झाला महाराज घोड्यावर खाली पडले उपाट्यावर पडले आता तिथं बाबलीचे आणि काटे उपाट्यावर पडले भरपूर काटे आकाशातले आणि असे म्हणाले सगळेजण जवळ उचललं थोडंसं मागे घेऊन बसले आणि त्यांना भरपूर त्रास होतो अंधारी रात्र पाऊस सुरू काय करावं आणि महाराज ध्यान पण सतत करत राहिल्याने परमानंद धावा केला ही मनोमन धावा जेव्हा संत मोतीराम महाराजांचा पांडुरंगाने ऐकला तेव्हा लगेच पांडुरंग महाराजांच्या भेटीला निघाले. आता भेटीला जायचं कसं जायचं जसे भगवंतांना अनेक अवतार घेतला कुणासाठी राजा झाला मित्र झाला सेवक झाला आपल्याकडे 12 वर्ष आपल्याकडे 12 वर्ष खंड आता महाराजांना भेटायचं आपण असं डायरेक्ट घेऊन जी सेवा करायची ती करून घ्यायची नाही तर मग काय केलं पाहिजे राजा एक लाचकन वाला बुद्धी घालते आता काही कंदी घेऊन त्या घरामध्ये तेवढ्या त्या घरच्या केंद्रामध्ये मग सुविचार भगवान जवळ गेले आणि त्यांनी राजकारण घ्यायचं होतं मला धोक्यापर्यंत राजकारण किती रुपयाला नाही म्हणजे ते 32,000 तुम्हाला काय पैसे घेत नाही ठीक आहे आणि मी मोतीराम महाराजांना हे बाप आहे एवढी यात्रा आहे म्हटले भगवान महाराजांना दिवसाचे रात्रीचे
काठी काढायचा धर्मच आहे. तुम्हाला कळणार नाही. मग तेव्हा महाराज महाराज अंगावर एक एक काठी जशी तिला वीज चमकली विजेने पुन्हा महाराज त्या प्रकाशामध्ये भगवंताने मोठ्या महाराजांच्या अंगाने आणि मग असे अंगावरून हात दिला आता बरं वाटतंय त्यांच्या शरीरात गाडी काढा तुम्ही असे दिल्या मोठ्या भगवंताचं अदृश्य झाले आणि मग ती आपल्यासाठी भगवान दाखवून आपण त्यांना काम सांगितलं आणि मग त्यांनी मला म्हणले की आळवले गेल्यानंतर आपली आता त्यामुळं माझी सेवा जर भगवंत देत असेल तर या जन्म त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि म्हणजे आणि तिथून पुढे पंढरपूरला आहे. पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि तुम्हाला वाटत असेल की मी ओळखलं नाही पण मी तुम्हाला प्रत्यक्ष ओळखलं आणि तुम्ही काटे म्हणून महाराजांना अंतःकरणातून दुःख झालं आणि तेव्हा मी पुन्हा तुमच्या येणार नाही त्या ठिकाणी त्यांनी ब्राह्मण बोलवले पंच ब्राह्मण आणि त्यांना सांगितले की आपण त्या ठिकाणी आता देह ठेवायचा आहे देह ठेवायचा आहे तर तुम्ही चांगला दिवशी मला निरोप घ्यायचा आहे. मग त्यांनी सर्व पाहिलं तुम्ही ब्राह्मणांनी आणि त्यांनी सांगितलं तर याला श्रावण महिन्यामध्ये एका दिवशी गुरुवार आहे साडीचा मुहूर्त आहे छान आपण त्या तिथीला त्याला जायचंय. मग ते 7 दिवस सत्ता सुरू आहे गावामध्ये ज्याच्या गावामध्ये सत्य सुरू येते त्यांनी समाजा मावशी सगळ्या मी जाणार तुम्ही प्रलय आणि मग रोड अशी जायचा दिवस तुझा मग आता संत जाणार समाज दुःखी झाला मार्गाने चांगल्या मार्गाने लागायचे आपल्या जीवनाचं त्यांनी सोनं केलं हे संत अजून जीवनात असते. भगवंताप्रती म्हणून त्यांनी जेवण बंद केलं. फक्त गायचं दूध घेतलं दररोज 2 दिवस गायचं दूध घ्यायचं आणि मग त्या दिवशी उठले गंगेला गेले आंघोळ केली आणि कपडे घेऊन या म्हणजे तुम्ही बोलवून राहा मी माहेरला जात रडू लागले तेव्हा मला उपदेश केला तुम्ही दुःखी होऊ नका रडू नका तुम्ही काय करा आणि जरी तुम्ही गेलो तुम्हाला मला काही अडचणी असतील की दुःख नामस्मरण करा काय करावं तुम्ही चिंता नका सगळे निरसून जाते हा उपदेश त्यांनी आणि मग शेवटच्या दिवशी त्यांचे गुरु लोगांकर
यांच्या मंडळाधिपती आणि मग कीर्तन झाल्यानंतर आता साडेतीनला आपल्याला जायचं होतं. महाराज म्हणले की बाबा महाराज जर अर्धा तास कमी पडले मला घेऊनच काम अरे घोड्यावर बसले शेवटी समजा आपण जरा ते घोड्याचे जे पाय होते त्याला बरोबर प्रयत्न अर्धा तास तसं ते घोडं मुद्रा महाराज जवळ मला पत्र वाजवले त्यांनी कानात सांगितले महाराज महाराज बापू देवा तुम्हाला सांगितलं होतं की म्हणते स्मरण केलं आणि गुरुचं स्मरण केल्यानंतर